अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री मल्लिकार्जुन महाराज की जय। सद्गुरु श्री श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन ऋषि सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज की जय। जय गुरुदेव दत्त। मागच्या भागामध्ये आपण अष्टांग योग पाहिला। या अष्टांग योगमधील यम या बाजूचा आपण विस्ताराने अभ्यास पाहिला। यम म्हणजे काय, यमाच्या इतर शाखा कोणत्या आहेत, त्या पाचही शाखांचा आपण अभ्यास व्यवस्थित केलेला आहे, ज्याच्यातून आपला मानवी स्वभाव किंवा आपल्यातले गुण किंवा अवगुण यांची ओळख सहजरित्या करू शकतो। त्याद्वारे आपण आपलं आत्मपरीक्षण करून आपल्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो। त्याचप्रमाणे आज अष्टांग योगमधील दुसरी बाजू म्हणजे नियम याचा अभ्यास करणार आहोत। त्यातून आपल्याला चांगल्या सवयी कोणत्या व दुर्गुण कोणते किंवा वाईट सवयी कोणत्या आहेत हे ओळखून त्याच्यावरती आपण नियंत्रण आणू शकतो आणि स्वतःमध्ये बदल घडवू शकतो। आत्मपरीक्षण करण्यासाठी या अष्टांग योगमधील नियम या दुसऱ्या बाजूचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो। यासाठी या नियम हे नेमकं काय आहे हे जाणून घेऊया। नियम निरोगी जीवन, आध्यात्मिक जीवन आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी ज्या आपण स्वतःला सवयी लावतो, लक्षात घ्या, ज्या आपण स्वतःला सवयी ठरवून घेतो की मला या पद्धतीने सवय लागली पाहिजे, माझे हे वाईट दुर्गुण नाहीसे करायचे, त्यासाठी मला काही मी सवयी लावून घेणार आहे। या सवयी लावून घेण्यासाठी जी गोष्ट आपण आखतो, आपल्या जीवनाला त्याला बंदिस्त करतो किंवा त्याचा प्रवाह ठरवतो, त्याला नियम म्हटलं आहे, हे लक्षात घ्या। असा नियम आपल्या जीवनाला फार अतिशय सुंदर आणि चांगलं बनवू शकतो। नियम याला विधीसुद्धा म्हणतात किंवा कायदासुद्धा म्हणतात। जसं आपण धार्मिक विधी म्हणतो, धार्मिक विधी म्हणजे ठरलेल्या शृंखलेप्रमाणे ती विधी करायची आहे। विधी म्हणजे नियम, कोणतीही गोष्ट ठरवून करणं, त्याचं नियोजन करणं आणि त्याच पद्धतीने त्या त्या गोष्टी अंमलात आणणं किंवा त्या कर्मात आणणं किंवा त्या करणं आहे, त्याला विधी म्हटलंय। धार्मिक विधी, विधी म्हणजेच नियम। तर नियम म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल। या नियमाच्या 5 बाजू म्हणजे 5 शाखा आहेत। या 5 शाखांचा आपण विस्ताराने अभ्यास करूया, ज्याच्यामुळे आपल्याला नियम याचा सखोल अभ्यास करता येईल। त्याच्यातून आपलं जीवन अतिशय सुंदर, स्वच्छ, पारदर्शी आणि आनंदमयी बनवता येईल, सुखी बनवता येईल, मनाला शांतता लाभता येईल। याच्यासाठी नियम या अष्टांग योगातील बाजूचा फार विस्ताराने आणि गांभीर्याने अभ्यास करणं फार गरजेचं आहे। आपलं जीवन जर सुखी समृद्धी व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनाला नियम लागणे फार गरजेचं आहे। आणि हे नियम लावत असताना त्याच्या 5 शाखांचा विस्ताराने अभ्यास करणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळे सर्वांनी या 5ही शाखेंचा आपल्या जीवनामध्ये
अवलंब करा, त्याचा व्यवस्थित नियोजन करा आणि त्याच्यातून बदल घडवा। तर या 5 बाजू कोणत्या? नियम या शाखेच्या 5 बाजू कोणत्या? तर पहिली बाजू आहे शौच, दुसरी बाजू आहे संतोष, तिसरी बाजू आहे तापस, चौथी बाजू आहे स्वाध्याय आणि 5वी बाजू आहे ईश्वर प्रणिधान। अशा या 5 बाजू आहेत। तर या 5 बाजूंचा आपण विचार करूया। त्यातली पहिली बाजू आहे शौच। शौच याचा अर्थ आहे की जी मळ असते, मळ तिचा त्याग करणं म्हणजे शौच करणं। हे सर्वसाधारण पटकन आपल्या लक्षात येणारी गोष्ट आहे। आता शौच 2 पद्धतीचे असतात, एक आंतरिक शौच आणि एक बाह्यांगी शौच। आंतरिक शौच म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही मळ आहे, त्याज्य गोष्ट आहे जी त्यागायची आहे, अशी गोष्ट आपण मलमूत्राद्वारे या अन्नमय कोशातून बाहेर काढून टाकतो, त्याला आपण शौच म्हणतो। तसेच आपल्या आतमध्ये मन, बुद्धी, विचार अशा सर्व गोष्टी विकसित होत आहेत। याच्यात मध्ये कित्येक असे अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, जे आपल्या आत्म्याला, जे आपल्या जीवात्म्याला आपण मलिन करत आहोत, त्याला दूषित करत आहोत। असे सर्व गोष्टी या आपण त्यागायच्या आहेत, त्याज्य करायच्या आहेत। म्हणजेच आपण आपली आंतरिक शुद्धी करायची आहे। याच्यामध्ये अन्नमय कोशामध्ये आपण जे खातो ते अन्न, पेय, व्यसन म्हणजे खाणं पिणं सगळं आलं। ज्या ज्या गोष्टी तुम्ही भोगताय, मग अगदी टीव्ही बघत असाल, गाणी ऐकत असाल, असं सर्व त्याच्यामध्ये आलं। तर ह्या सर्व गोष्टींमध्ये चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे आपण ठरवू शकतो, कारण आपल्याकडे परमेश्वराने सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे। अशा सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून आपण आपल्यातला गुणांना, चांगल्या गुणांचा विकास करू शकतो आणि वाईट गुणांवरती आपण आळा घालू शकतो, किंबहुना ते त्याज्य करू शकतो, नष्ट करू शकतो। आणि ते करायला पाहिजे, तरच आपल्या मानवी जीवनाचा विकास होतो, आपल्या बुद्धीचा विकास होतो, चांगल्या रीतीने होतो। तर यासाठी आपली आंतरिक शुद्धी होणं फार गरजेचं आहे। म्हणून आपलं आत्मपरीक्षण करायला शिका। माझ्यामध्ये चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते, मी कोणाचा द्वेष तर करत नाही आहे ना, मी कोणाचा तिरस्कार तर करत नाही आहे ना, मी कोणाला वाईट तर चिंतत नाही आहे ना। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा। मला राग येतोय तर तो कशामुळे येतोय, किंवा तो राग मला का येतोय हे समजून जर घेतलं तर या गोष्टींवरती सूक्ष्मतम सूक्ष्म पद्धतीने विचार करावा आणि ती गोष्ट त्यागावी। त्या पाठीमागचे कारण शोधा। त्या कारणांमधला अर्थ जर कळाला तर आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी आपण नको त्या गोष्टी आपण आपल्यामध्ये विकसित केल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपला जो सुंदर स्वभाव पाहिजे होता, जो समाधान पाहिजे होतं, जे आनंद पाहिजे होतं, जे सुख पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टींच्या मुळात आपण विष पेरलंय, आपणच पेरलंय। का तर अज्ञान। कोणत्याही गोष्टीचं कारण अज्ञान असतं। आपण ज्या काही गोष्टी आपण ठरवतो की याच्यात सुख आहे, त्याच्यात दुःख आहे, हे आपण मानवी बुद्धीने ठरवतो। पण सत्सद विवेक बुद्धीचा वापर करतो का, जे परमेश्वराने आपल्याला वरदान दिलेलं आहे, जर त्याचा वापर केला, त्या गोष्टीबद्दल जर आपल्याला ज्ञान असेल आणि त्यातला विचार जर आपल्यामध्ये विकसित असेल, तर आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दलचा तिरस्कार, द्वेष, मत्सर आदी गोष्टी कोणत्याही पद्धतीने विकसित होणार नाहीत। पण त्यासाठी समंजसपणाचा भाव असणं फार गरजेचं आहे, तरच आपण आंतरिक शुद्धी करू शकतो। आंतरिक शुद्धी करण्यासाठी आपल्या मनातल्या अनेक वाईट विचारांचा, दुर्गुणांचा आपणच विचार करायचा आहे, त्याचा शोध आपणच घ्यायचा आहे आणि या गोष्टींचं त्याज्य करायचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या शरीराला आपण नियमित करायचं आहे, नियम लावायचे।
आणि त्या नियमांच्या अनुषंगाने जर चाललं तर या गोष्टी आपल्याला हळूहळू का होईना पण पूर्णपणे त्याज्य होऊ शकतात. तसंच आहे बाह्यशुद्धी. बाह्यशुद्धी म्हणजे काय? शरीराची बाह्यातकारी शुद्धी, त्याचबरोबर बाह्यातकारी वातावरणातली शुद्धी. या सर्व प्रकारच्या शुद्धी असणं फार गरजेचं आहे. जसं म्हणजे समाजातली शुद्धी. आपण समाजाबद्दल काय विचार करतो आहोत, त्याला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आहोत, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्याच्यावरती जर आपण सत्सद विवेक बुद्धीचा वापर केला तर आपल्यातल्या त्याच्यातले सुद्धा अनेक प्रकारचे राग, दुःख, क्लेश हे सगळे आपण टाळू शकतो, थांबवू शकतो, त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विचाराधीन असणं फार गरजेचं आहे आणि त्यांचा विचार करूनच या गोष्टींचा आपल्याला जे त्याज्य करायचं आहे, जे आपल्याला त्यागायचं आहे, जे आपल्याला नको आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शौच रूपातून बाहेर काढून टाकायचं आहे. शौच म्हणजे नुसतं मलमूत्र विसर्जन करणं नाही आहे, तर आपल्यातल्या दुर्गुणांचा निचरा करणं आहे. हे लक्षात ठेवा, तो नाहीसा करायचा आहे. आणि ते करण्यासाठी शौचवृत्ती ही आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये विकसित असणं फार गरजेचं आहे. बाह्यातकारी शुद्धी म्हणजे जसं आपण स्नान करतो, स्नानाचे अनेक प्रकार आहेत. जसं पाण्याने आपण स्नान करतो त्याच्यामध्ये सुद्धा गरम पाण्याचं करतो, कोमट पाण्याची करतो, थंड पाण्याचं आंघोळ करतो, पावसाच्या पाण्यामध्ये जाऊन सुद्धा स्नान करू शकतो. त्याचबरोबर अनेक असे म्हणजे जसं भस्म अंगाला लावून पूर्ण ते अंगावरती वाळवणं आहे, हे सुद्धा एक प्रकारचं स्नान आहे. सूर्याचा प्रकाश अंगावरती घेऊन त्याद्वारे स्नान करणं आहे. असे स्नानाचे अनेक प्रकार आहेत ज्याच्यामधून आपण आपल्या बाह्यातकारी शरीराची शुद्धी करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही वाईट जे गुण लागलेले आहेत किंवा दुसऱ्या जे काही आपण नकारात्मक शक्ती आपल्या शरीराच्या अवतीभोवती घुटमळते आहे, या सगळ्या गोष्टीतून आपण पूर्णपणे बाजूला करू शकतो आणि त्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून बाह्यांग शुद्धी ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. जशी आंतरिक शुद्धी महत्त्वाची तशी बाह्यांग शुद्धी महत्त्वाची आहे. जसं तुम्ही साधनेला बसताय तर त्यातलं वातावरण कसं आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं, किंवा त्यातलं वातावरण सुद्धा निर्मिती तुम्हाला करता आली पाहिजे. जर ती वातावरणातली निर्मिती तुम्ही केलात तर त्याच्यामुळे काय होतं की ती बाह्यांग शुद्धी होते, तिथल्या वातावरणाची शुद्धी होते. हे लक्षात घ्या. म्हणून शौच हा निव्वळ फक्त आंतरिक शरीराबद्दलचा भाग नाही आहे, बाह्यातकारी सुद्धा शुद्धी होणं फार गरजेचं आहे. तर याचा विचार सगळ्यांनी करावा. त्यासाठी काय करावं लागेल की आपल्यामधले अशुद्ध तत्व काय आहेत यांचा विचार केला पाहिजे. आपल्या अवतीभोवती अशुद्ध काय आहे याचा विचार केला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, जसं सज्जनाच्या संगतीत किंवा संतांच्या संगतीमध्ये चांगल्या गुणांचा विकास होतो, तसं दुर्जनांच्या संगतीत सुद्धा वाईट गुणांचा विकास होत असतो. तुम्ही कोणाबरोबर उठताय, कोणाबरोबर बसताय, कोणाबरोबर बोलताय, तुम्ही ज्याच्याबरोबर संबंध ठेवला आहात त्या माणसाची वृत्ती काय आहे याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे तुम्ही त्याच्याकडनं काय घेणार. कारण तुम्ही ज्याच्या संगतीत जात आहात त्याच्यातले गुण तुम्ही तुमच्यामध्ये विकसित करत आहात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे संगतीचे परिणाम आजकाल आपण सर्वत्र पाहतो. आज अनेक आई वडील सांगतात की माझी मुलं बिघडतात याचं कारणच असं आहे की तुम्ही त्याला नको त्या संगतीची सवय लावला. जसं लहान मुलाच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल देताय, पण मोबाईलमधून तो काय बघतो आहे, तो काय त्याच्यातून घेतो आहे हे पण महत्त्वाचं आहे. जसं टी व्ही तुम्ही बघताय, टी व्हीमध्ये आजकाल कार्टून आहेत, पण कार्टूनमध्ये खरोखरच बालसंस्कार होत आहेत का याचा जर विचार जर केला तर माझं म्हणणं सरळ आहे की कित्येक अशी कार्टून्स आहेत की जी बालमनावरती त्यांच्या अतिशय दुष्परिणाम करतायत. फक्त भांडणं किंवा आताचे जे गेम आहेत ज्याला आपण व्हिडिओ गेम म्हणतो किंवा तुमच्या मोबाईलमधले गेम म्हणतो, याच्यामध्ये तुम्ही बघा ना, नुसतं मारामारी आहे, फुकटचं कोणाला तरी गोळी मारा, ते सगळं, या सगळ्या गोष्टी हे तुम्ही त्याच्यातून काय करताय की तुम्ही त्यांच्यामधले संस्कार बिघडवताय. तुम्ही चांगले संस्कार देता का? तसंच आता समजा तुमचा मुलगा कोणातरी मित्रमंडळीत परिवारात दुसरीकडे कुठेतरी जात असेल, तिथली मित्रमंडळी जर दारू पिणारी, व्यसन करणारी, टिंगरटवाळी करणारी अशी जर असेल तर तुमच्या मुलामध्ये किंवा तुमच्यामध्ये कोणत्या गुणांचा विकास होणार आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजेच काय की आपल्यामध्ये अशुद्धी निर्माण करणारी कोणती गोष्ट आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळी त्या गोष्टी आपल्याला समजतील तर त्या गोष्टींचा नाश करणं, त्या नष्ट करणं, नुसतं थांबवणं नाही आहे तर त्या नष्ट करायच्या आहेत.
आपल्यामधून त्या नाहीशा करायच्या आहेत. आणि ज्या क्षणाला तुम्ही त्या नाहीशा कराल, ज्या क्षणाला तुम्ही त्या नाहीशा कराल, त्या क्षणाला तुमचं खऱ्या अर्थाने शुद्धी होईल. यालाच म्हणतात शौचक्रिया. तर माझ्या मते तुम्हाला शौचक्रिया काय आहे हे सुद्धा कळालं असेल. आता आपण दुसरी शाखा बघूया, संतोष. संतोष या नावातच आपल्याला लक्षात येतं की समाधान, आनंद, तृप्ती. संतोष केव्हा पावतो आपण? ज्यावेळी आपला आत्मा तृप्त होतो, आपले हे शरीर तृप्त होतो. ज्यावेळी एखादा पदार्थ आपण खातो आणि म्हणतो अरे वा, हा छान आहे, आज मी तृप्त झालो, म्हणजेच काय, मी आनंद झालो, समाधानी झालो. तसंच जीवनामध्ये समाधान पावणं हे फार गरजेचं आहे. मृत्यूच्या समयी अशी चिंता व्यक्त होता नाही की बाबा मी हे सगळं वैभव उभं केलं, आता माझ्या पाठीमागे ही मुलं सांभाळतील की नाही सांभाळतील. चिंता ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पावलोपावली ती आपल्या सोबत चाललेली आहे. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य चिंताग्रस्त आहे, त्याचं मन अशांत आहे. याचं निव्वळ कारण आहे की तो समाधानी नाही आहे, तो सुखी नाही आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी पहिली गोष्ट त्याने आपल्या जीवनामध्ये समाधान शोधता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, ते समाधान शोधण्यासाठी आपल्या जीवनाला एक नियम लावले पाहिजेत. त्या नियमाने जर तुम्ही चाललात तर नक्कीच तुम्ही समाधानाकडे प्राप्त करू शकता, समाधान प्राप्त करू शकता. समाधानामुळे आत्मविश्वास वाढतो, हे लक्षात ठेवा. बरेच लोक सांगतात माझा ना पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिला नाही. याचं निव्वळ कारणच असं आहे की ज्यावेळी तुम्ही यश मिळवायला सुरुवात करता त्यावेळी त्या यशापाठीमागे समाधान व्यक्त करत नाही, समाधान व्यक्त करत नाही. तुम्ही अजून अपेक्षा ठेवता की नाही मला अजून ना एवढं मिळायला पाहिजे होतं, मला अशी प्रगती करायची होती, मला असं मिळवायचं होतं. नाही, ज्याच्यामुळे तुम्ही असमाधानी होताय, हे लक्षात घ्या. ह्या असमाधानामुळे काय होतंय की तुमच्यातला जी आंतरिक मनशक्ती आहे ती तुम्ही हलवताय आणि ती हल्ल्यामुळे ती असमाधानी होते, असुरक्षित होते. आणि अशामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास डळमळवता. लक्षात आलं? तुम्ही तुमचा आत्मविश्वास डळमळवता, तुम्ही असुरक्षित झाला आहात. मग अशा वेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल कसा? आत्मविश्वास तेव्हाच वाढतो ज्यावेळी आपल्या अंतरंगामध्ये कुठल्याही केलेल्या कर्माबद्दल, म्हणजे चांगल्या कर्मांबद्दल ज्यावेळी आपण मेहनत करतो, आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट यशस्वीरित्या पार करण्यासाठी, ती मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, त्यावेळी मिळालेल्या यशाबद्दल आपण समाधान व्यक्त करतो. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी समाधान मिळवता त्याच वेळी तुम्ही आत्मविश्वास सुद्धा वाढवतात की नाही मी हे एवढं केलंय, आता मला याच्या पुढे अजून मी करू शकतो. म्हणजेच काय, आमचा आत्मविश्वास वाढला. पण आत्मविश्वास वाढण्यासाठी जीवनाला नियम लावणं फार गरजेचं आहे, आत्मसंशोधन करणं फार गरजेचं आहे. समाधान केव्हा मिळेल? ज्यावेळी तुम्ही तुमची भावना स्थिर होईल. लक्षात ठेवा, स्थैर्याची भावना निर्माण होईल, त्यावेळी तुम्हाला जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. स्थिरता असणं फार गरजेचं आहे. आत्म्याकडे किंवा जीवात्म्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाकडे स्थिरता असणं फार गरजेचं आहे. मन स्थिर असलं पाहिजे, ते चंचल असता नाही. जेवढं मन तुमचं चंचल असेल, हे केलं तर काय होईल ते करून बघ, त्याच्यातला प्रयोग समजून घे, त्याच्यातल्या चुका तुझ्या उणिवा समजून घे आणि त्याच्यामध्ये अजून प्रगती कर. म्हणजे तुला हळूहळू हळूहळू का होईना पण तुला यश नक्की मिळेल. चंचल मनाचा माणूस प्रगती करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या प्रगतीच्या आडवं जर कोण असेल तर चंचलता, आणि चंचलता वाढण्याचं मूळ कारण आहे भीती. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी तुमच्या अंतरंगामध्ये एखाद्या कामाबद्दल, एखाद्या कर्माबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल चांगल्या गोष्टी निर्माण करत असताना जर त्या ठिकाणी भीती निर्माण होत असेल, चिंता निर्माण होत असेल, तर तुमचं मन चंचल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या क्षणाला मन चंचल होईल त्यावेळी तुम्ही तुमची समाधानी बुद्धीची स्थिरता घालवून बसाल. याचा अर्थ आम्ही आमच्याच पायावरती काय करतोय, दगड मारून घेतोय. या भावनेतून, या वृत्तीतून आम्ही आमचं नुकसान करून घेत आहोत. याचा विसर पाडू नका. लक्षात घ्या, इथून पुढे
जर तुम्ही तुमच्या संसारातल्या, आध्यात्मिक मार्गातल्या, मोक्ष साधनेतल्या जर मार्गामध्ये तुम्हाला अशी चंचलता निर्माण होत असेल, तर अशी चंचलता जिथल्या तिथे थांबवा. त्याच्यावरती विचार करा, शांत व्हा, मनाला शांत करा, चंचल करू नका. भीती असेल ती भीतीचं कारण शोधा, ते कारण नाहीसं करून टाका, आपणच भीती नाहीशी होईल. भीती नाहीशी झाली की मन स्थिर व्हायला मदत होते, हे लक्षात ठेवा. आणि तिथून पुढचा आपला मार्गक्रमण करायला अतिशय सोपं जातं. लक्षात आलं तुमच्या? तुम्हाला जर मार्गक्रमण, तुमची जीवनाचा मार्गक्रमण जर यशस्वी, सुखी, शांती जर बनवायचा असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर मुळात ज्या ज्या भीती आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत, ज्या आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत, ज्या आपल्या बुद्धीमध्ये उत्पन्न झाल्या आहेत, ज्या आपल्या जीवनाला अस्थिर करतायत, त्या सगळ्या भीतींची कारणं शोधा आणि त्याच्यावरती सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून त्या भीती नाहीशा करा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या विचाराला, तुमच्या मनाला तुम्ही स्थिर करू शकाल. आणि ज्या क्षणाला तुम्ही स्थिर कराल, त्या क्षणाला तुम्ही समाधानी व्हाल, सुखी व्हाल, आनंदी व्हाल. तर तुम्हाला नक्की कळालं असेल की याच्यातून तुम्हाला संतोष कसा मिळवायचा आहे. तुमच्या जीवनाला नियम घाला आणि संतोषी बना, आनंदी बना, समाधानी बना. आता या गोष्टीमुळे काय होतं, तर कृतज्ञता भाव हा वाढला पाहिजे आपल्यामध्ये. कृतज्ञता भाव कसा वाढतो? जर एखादी गोष्ट ज्या निसर्गाकडून मी घेतले, ज्या मित्राकडून घेतले, ज्या वस्तूकडून घेतले, तर त्याच्याबद्दल कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. कृतज्ञ याचा अर्थ आहे त्याचा आभार मानणं. ज्याच्याकडून आपण ती गोष्ट घेतली आहे, त्या घेतलेल्या गोष्टीबद्दल त्याच्याशी कृतज्ञ भाव असणं, म्हणजे त्याचं श्रेय त्याला देणं आहे. त्याने मला दिलेली मदत, त्याने मला केलेलं समाधान, याच्यासाठी त्याला धन्यवाद बोलणं आहे, त्याचा आभारी होणं आहे. आणि ते नुसतं तोंडापुरती असू नये, तर अंतःकरणापासून असलं पाहिजे. म्हणजेच ती गोष्ट आम्ही स्वीकारली हे सिद्ध होतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण पटकन बोलून जा, हा मी तुझा आभारी आहे, पण ते अंतःकरणापासून असतं का? त्या त्या वेळेला, त्या त्या परिस्थितीला जी जी मदत जो करतो ती लाख मोलाची असते, हे विसरू नका. कारण तो क्षण महत्त्वाचा आहे. जीवनात असे असंख्य क्षण येत असतात की त्या क्षणाला एखादी व्यक्ती, मग आपला शत्रू जरी असला तरी त्यावेळी त्याने जर आपल्याला त्या क्षणाला जर हात दिला असेल, मदत केली असेल, आपल्याला स्थिर होण्यासाठी जी मदत केली, त्यासाठी त्याचे मनोमन कृतज्ञता करा, त्याचे आभार माना. याच्यातून तुम्ही सुखी व्हाल, समाधानी व्हाल, शांतता मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल. तर संतोष या शाखेबद्दल आपण सविस्तर पाहिलं आणि याच्यातून तुम्ही नियम, यामधील संतोष हा भाग तुम्ही पाहिलात. तुमच्या जीवनात याचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करायचा आहे याचा अतिशय बारकाईने विचार करा. तर आज आपण नियम या तिसऱ्या शाखेचा अभ्यास करूया. तिसरी शाखा आहे तापस किंवा त्याला तपस असंही म्हटलं जातं. तापस म्हणजे स्वयंशिस्त, काय स्वतःला शिस्त घालणं आहे आणि त्याच्यातून हिमतीचा सराव करायचा आहे. हिमतीचा सराव करणं, आधी स्वतःला शिस्त लावायची, स्वतःला नियमित करायचं आहे की मी सकाळी उठणार एवढ्या वाजता, उठल्यानंतर माझी ही कर्म करणार, त्यानंतर मी माझ्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करणार, मग त्या दैनंदिन जीवनामध्ये मी या पद्धतीने जगणार, कुणाशी खोटं बोलणार नाही, कुणाला दोष देणार नाही, कुणाबद्दल वाईट चिंतणार नाही, कुणाबद्दल वाईट विचार करणार नाही, ज्याने माझी मदत केली त्याचं मी आभारी राहीन, त्याला मी कृतज्ञता व्यक्त करेन. अशा अनेक सवयी आपल्या जीवनाला चांगल्या पद्धतीने लावता आल्या पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्याही पद्धतीने नकारात्मक विचार करणार नाही, नकारात्मक गोष्टींचा बोलणार नाही. मी जे काही करेन ते सकारात्मक वृत्तीने करेन, सकारात्मक विचाराने करेन. मला जमणार नाही अशी अशक्य गोष्ट या जगात नाही, याचा ठाम विश्वास ठेवून मी चालत राहीन. ज्या भगवंताने मला जन्म दिला, ज्या आईवडिलांच्या मुळे मी या विश्वात आलोय, तर त्या आईवडिलांची मी सेवा करेन, त्या आईवडिलांचा आभार मानेन. त्या परमेश्वराचा मी नितांत ऋणी राहीन, ज्याने हे मला विश्व दाखवलं आहे.
ज्या सद्गुरूंनी मला विचार करण्यासाठी बुद्धी विकसित केली, ज्या सद्गुरूंनी मला ज्ञान दिलं, ज्या सद्गुरूंनी मला आत्मज्ञान दिलं, त्या सद्गुरूंबद्दल मी नेहमीच त्यांच्या चरणाशी शरणागती पत्करेन. अशी बुद्धींचा विकास आपल्यामध्ये जर विकसित झाला, अशा पद्धतीने आपण विचाराधीन राहिलो, तर आपल्यामध्ये कोणत्याही पद्धतीत तामसी वृत्ती वाढणार नाही, भोगी विलासी वृत्ती वाढणार नाही. मेहनत करेन. ज्या भगवंताने मला हे शरीर दिलं, त्या शरीराद्वारे मला जास्तीत जास्त मेहनत जेवढी करता येईल तेवढी मी मेहनत करेन. कोणाला लांडी लबाडी करणार नाही, कोणी फसवणार नाही, कोणाशी खोटं वागणार नाही. सत्याने जगेन आणि सत्यानेच वागेन. तर या पद्धतीने मी माझ्या जीवनाला शिस्त लावेन. अशी स्वयंशिस्त ही आपणाला लावली पाहिजे. लक्षात घ्या, ज्या मनुष्याला शिस्त नाही आहे, ज्या मनुष्याच्या जीवनाला नियम नाही आहेत, अशा मनुष्याची नौका ही महासागरामध्ये भरकटत राहते. तो कधीच आपल्या ठरवलेल्या कोणत्याही उद्दिष्टापर्यंत तो पोहोचू शकत नाही. अशा माणसांचे उद्दिष्ट ही सतत बदलत असतात, ती चंचल असतात, त्यांच्यामध्ये स्थिरता कधीच येऊ शकत नाही. इतिहास तोच घडवतो जो अष्टांग योगाच्या नियमाने चालतो. हे लक्षात घ्या. जो स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवतो, जो स्वतःला शिस्त लावतो, जो स्वतः नियमाने बांधून घेतो आणि आपलं जीवन त्या पद्धतीने जगतो, तोच मनुष्य हा इतिहास घडवत असतो. म्हणून आजपर्यंत आपण प्रत्येकाने विचार करूया की माझ्या अगोदर माझ्या पिढीत किती जन्माला आले, त्या पिढ्यांचा इतिहास माझ्याकडे आज विचारात घेतला जातो का, मी त्याचा अभ्यास करतो का, आणि खरंच असा इतिहास माझ्या घराण्यात आहे का. किती अशी माणसं तुमच्या जीवनामध्ये मिळतील जे तुमच्या पूर्वजांच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये असे इतिहास घडवलेली माणसं आहेत. मला वाटतं या 5 बोटांच्या आतमधली असतील. एवढीच नावं तुम्हाला फार फार तर सांगता येतील, पण याचा अर्थ तुमच्या किती पिढ्या झाल्यात याचा अभ्यास जर केला तर हजारो पिढ्यांमध्ये माझा इतिहास काय. इतिहास तोच घडवतो जो स्वयंशिस्त असतो. हे लक्षात ठेवा. जो समाधानी आहे, जो आनंदी आहे, जो सुखी आहे, ज्याला इतिहास घडवायचा आहे, कमीत कमी मला माझ्या जीवनात समाधान मिळवायचं आहे, आनंद मिळवायचा आहे, तृप्त मिळवायचं आहे, तर त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या जीवनामध्ये विकास करा. ते विकसित करा गुण सर्व. लगेच काय मी आज ठरवलं म्हणजे तूप आज खाल्ला आणि लगेच मला थोड्या वेळाने रूप येत नाही. तूप थोडं 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 शरीरामध्ये जसं जात राहील तसं त्याच्या गुणधर्माने आपलं शरीर शुद्ध होत जाईल, शरीराला चांगली कांती प्राप्त होईल, अनेक रोग नाहीसे होतील, शरीराला बळकटी येईल. पण हे कसं लगेच होतं का? नाही, हळूहळू हळूहळू आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विकास होत जातो. तसंच चांगल्या गुणांचा विकास सुद्धा आपल्याला हळूहळूच होणार आहे. तू आज ठरवलास आणि उद्या म्हणजे मी आजपासून खोटं बोलणार नाही आणि उद्या नेमकं तुझ्या तोंडून, कारण तुला सवय लागली, नेमकी एखादी गोष्ट खोटी निघून जाईल. पण त्याबद्दल दुःख व्यक्त कर, त्याबद्दल प्रायश्चित्त कर, पश्चाताप व्यक्त कर, आणि नाही मला हे असं नाही केलं पाहिजे, हे त्या क्षणाला तू स्वतःच्या मनाला रोक. असं सातत्याने ज्यावेळी करशील त्यावेळी तुझ्या मनामध्ये ते गुणांचा विकास होईल आणि अवगुण आपोआप बाजूला होतील. लगेच आज ठरवलं आणि उद्या होणार नाही, कारण एवढ्या वर्षांची सवय तुम्हाला लागलेली आहे, तुमच्या अंगवळणी पडलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या दुर्गुणातून ताबडतोब तुम्ही काही बाहेर पडणार नाही आहात. याच्यासाठी तुम्हाला स्वतःला शिस्त लावली पाहिजे. परत परत स्वतःच्या मनाला, स्वतःच्या शरीराला ठोकलं पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विकसित होतील आणि तेव्हा तुम्ही कधीतरी एक दिवस सुंदर माणूस बनाल. सुंदर माणूस. मी तुम्हाला देव बना असंही म्हणत नाही आणि राक्षसही बना असंही म्हणत नाही. मी तुम्हाला सांगतोय की सुंदर माणूस बना, खरोखर माणूस म्हणून जगा. ज्या देहाला आपण प्राप्त केलोय तो माणूस आहे. या माणसाच्या देहाप्रमाणे आपल्याला जगलं पाहिजे. मग आपल्यातल्या दुर्गुणांचा नाश करा, आपणच सगळा विकास होईल. म्हणून काय करायचं आहे? स्वयंशिस्त लावायची. स्वयंशिस्त लावायची. स्वतःलाच स्वतःहून लावलेली शिस्त याला म्हणतात स्वयंशिस्त.
आणि त्याच्यातून काय करायचं, हिमतीचा सराव करायचा आहे. हिम्मत, हिम्मत म्हणजे काय, ज्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल एखादं कर्म करण्यासाठी, ज्यावेळी असं वाटतं ना की हे माझ्याकडनं काम होणार नाही, हे मला जमणार नाही, म्हणजे आपण ज्यावेळी मी म्हणतो ना, एखादा दारू पिणारा, सतत दारू पिणारा माणूस, नाही माझ्याने दारू सुटणार नाही, म्हणजे तो त्याच ठिकाणी अवसान गाळून बसतो आणि काय म्हणतो, माझ्याकडनं जमणारच नाहीये म्हटल्यानंतर मी प्रयत्न कशाला करू. प्रयत्नवादी व्हा, प्रयत्नवादी व्हायला पाहिजे. मला जे जमणार नाहीये त्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. ज्यावेळी मी सतत प्रयत्न करेन त्यावेळी मी त्या गोष्टीतून बाहेर पडेन, किंवा माझ्यामध्ये चांगला विकास घडवेन, किंवा माझ्या जीवनामध्ये अशक्य गोष्ट सुद्धा मी शक्य करू शकतो, जे माझ्या हातात नाहीये. एखादा व्यक्ती असतो की ज्याच्याकडे पैसा नाहीये, पण त्याला असं वाटतं की नाही मी खूप मोठा श्रीमंत व्हायचंय. असे हजारोनी लोक मिळतात, लाखांनी मिळतील आपल्याकडे बघायला, पण त्यावेळी ते प्रत्येक वेळी मला कोणी कर्ज देत नाही, मला कोणी पैसे देत नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग मी कसं करू. मला कोट्याधीश बनायचं आहे पण माझ्याकडे साधे 1000 रुपये सुद्धा नाही आहेत. तो तिथेच आपल्या प्रयत्नांची शर्त हरवून बसतो, तिथेच तो स्वतःलाची ताकद गाळून बसतो. हे लक्षात घ्या. तुम्हाला हिम्मत असली पाहिजे. हिम्मत केव्हा येते, माझ्याकडे काहीही नाहीये म्हणजेच काय, बाह्यातकारी भौतिकदृष्ट्या माझ्याकडे पैसा नसेल, जागा नसेल, संपत्ती नाहीये, काही नाहीये, पण मला हे शून्यातून विश्व निर्माण करायचंय, माझं ते स्वप्न आहे जे मला मिळवायचंय. अशा वेळी माझ्याकडे फक्त काय आहे, मेंदू आहे, म्हणजेच माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे विचार करण्याची ताकद आहे, आणि त्याच्याद्वारे मी माझ्या ह्या सुंदर जिभेद्वारे, म्हणजे माझ्या सुंदर भाषेद्वारे मी स्वच्छ आणि सुंदर आणि चांगलं बोलेन, गोड बोलेन, त्याच्यामध्ये मधुरता आणेन, आणि त्या माधुर्याने मी हे विश्व निर्माण करू शकतो. हे लक्षात ठेवा. जुनी एक म्हण आहे, ज्याच्याकडे नाही भांडवल त्याच्याकडे असावं तोंडवल. म्हणजेच काय, तोंडाचं भांडवल जो करू शकला तो व्यवसायामध्ये नामांकित झाला. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अशक्य गोष्ट सुद्धा अशा पद्धतीने स्वतःची हिम्मत वाढवायची. हे लक्षात घ्या, हिम्मत वाढवायची. आपण नको तिथे हिमती करतो, नको त्या गोष्टीत हिमती करतो. जिथे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या नाहीत तिथे अगदी घाबरत घाबरत सुद्धा आपण तिथे हिम्मत दाखवतो. पण ज्यावेळी असत्याच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध ज्यावेळी बोलायची वेळ येते त्या ठिकाणी आपण 10 पावलं मागे जातो. हे लक्षात ठेवा. पण त्याच असत्याला, त्याच अन्यायाला जर साथ द्यायची झाली तर सगळ्यांच्या पुढे असतो, तिथे आपण हिम्मत दाखवतो. अशी हिम्मत ही नकारार्थाची आहे. हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही चांगलं करत नाही, अशा ठिकाणी हिम्मत दाखवून तुम्ही समाजासाठी आणि स्वतःसाठी किंवा स्वतःच्या प्रपंचासाठी तुम्ही कुठेही चांगली गोष्ट करत नाही. चांगलं जर करायचं असेल तर असत्याच्या विरुद्धात चला, सगळ्यांच्या पुढे राहा, चांगले विचार मांडा, त्याच्यावरती विचार करून आपली बौद्धिक शक्तीचा वापर करा. अन्यायाला तोडून काढायचं असेल तर काय करावं लागतं की सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून त्या अन्यायाच्या मुळापर्यंत जाऊन त्या अन्यायाला खोडून काढलं पाहिजे. इथे हिम्मत दाखवा. अध्यात्मामध्ये मी तासन तास बसू शकेन, नाही माझं आज अंग दुखतंय, नाही माझं मन इकडे तिकडे धावतं, याच्यासाठी हिम्मत करा. नाही माझ्या मनाला मी स्थिर करेन, मी तासन तास ध्यानावस्थेत बसेन, तासन तास मी समाधीवस्थेला प्राप्त करेन. हे लक्षात ठेवा. हे गुणांचा विकास जर करायचा असेल तर अवगुणांचा त्याग करणं गरजेचं आहे. आणि अवगुणांना जर आपल्या शरीरातून, आपल्या मनातून, बुद्धीतून, विचारातून जर खोडून काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हिमतीचा सराव करावा लागेल. म्हणजेच काय, परत परत तुमच्या मनाला ठोकून ठोकून सांगावं लागेल. ज्यावेळी तुम्ही अशा रीतीने कराल, आपल्यातल्या विरुद्ध गोष्टी ज्या आहेत, आपल्यातल्या विरुद्ध गोष्टी ज्या आहेत, जे आपल्या मानवी जीवनाला अतिशय वाईट करून टाकतंय, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला क्लिष्ट करून टाकतंय, अशा सगळ्या गोष्टी जर खोडून काढायच्या असतील, या विरुद्ध गोष्टी आहेत जे मानवी जीवनाला अतिशय घाणेरडं बनवत आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला खोडून काढायच्या आहेत.
आणि या खोडून काढताना त्यासाठी आपल्याला आत्मशक्तीची गरज असते. लक्षात ठेवा, या खोडून काढण्यासाठी शक्तीची गरज आहे, त्याच्यावरती संयम असणं गरजेचं आहे. तर सहज कोणी जर आपल्या विरुद्ध धरून चला की एखादा व्यक्ती तुमच्या मनाच्या विरुद्ध वागत असेल, मनाच्या विरुद्ध बोलत असेल, तुम्हाला वाईट वाटेल असं कोणीतरी बोलत असेल, तर त्या गोष्टी सहन करण्याची सुद्धा शक्ती तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ज्यावेळी या शक्तीचा विकास कराल, सहन करण्याची ताकद कराल, त्यावेळी तुमच्यामध्ये आत्मविकास सुद्धा वाढतो. हे लक्षात ठेवा. ज्या गोष्टी आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना, आपल्या शरीराला हानी पोचवू शकतात, ज्या हानिकारक वस्तू आहेत, त्या सर्व गोष्टी ह्या ज्यावेळी घडत असतात, त्या गोष्टींचा सुद्धा नायनाट करता आला पाहिजे. जसं एखाद्या वेळेस आपण एकदम असा भावनावश होतो, अनेक असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात की त्या जीवनामधल्या प्रसंगामध्ये आपण भावनावश होतो, पटकन त्याच्यामध्ये विरघळून जातो. नाही असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, तो असा बोलला म्हणजे काय, ते त्याने असा वागला म्हणजे काय, लगेच आपण भावनावश होतो, क्रोधित होतो. आपला संयम, आपल्यावरचा आपण नियंत्रण आपण घालवून बसतो. अशा वेळी आपल्या मनाला, बुद्धीला स्थिर करायला शिकलं पाहिजे. भावनावश होऊन चालत नाही. कोणत्याही गोष्टी मागे, ज्यावेळी कोणताही घटनाक्रम घडत असतो आपल्या जीवनामध्ये किंवा या विश्वामध्ये, त्यावेळी त्या घटनाक्रमामागे काही ना काही गोष्टी दडलेल्या असतात. याचा विचार करता आला पाहिजे. शांत मनाने ही घटना का चालली, समोरचा माणूस असं का बोलतोय, हे जाणून घ्या, समजून घ्या. त्याला विचारा की बाबा तुला राग कशामुळे आला, माझं काय चुकलंय ते सांग. मग तो सांगेल की नाही तू असं बोलला होतास म्हणून मी चिडलोय. अशी कित्येक अशा गोष्टी आहेत की याच्यातून आपण काय म्हणतो, संभ्रम तयार होतात. काय होतात? संभ्रम. आपण बोललेल्या वाक्याचा अर्थ, त्या पाठीमागची भावना वेगळी असते आणि त्या समोरच्या व्यक्तीने त्याने वेगळ्या भावनेने ते स्वीकारलेलं असतं. त्याच्यामुळे तो त्या दृष्टिकोनातून विचार करतो की हा मला असं बोलला. असे कित्येक घटना तुम्ही तुमच्या जीवनात, तुमच्या संसारात, तुमच्या प्रपंचात जर बघितलात तर याच्यामुळे कित्येक अशा घटना, वाईट घटना, भांडणं, क्लेश, हे सगळं घडत असतं. पण याच वेळी आपण तो काय बोलत असतो, आपल्या मनात एक भावना असते, आपल्याला माहिती असतं मी असं म्हटलं होतं आणि माझ्या या भावनेतून मी बोललो होतो. पण समोरचा ज्यावेळी त्याच्या विरुद्ध बोलतो की नाही तुम्हाला असंच बोलला, त्यावेळी आपण लगेच भावनावश होतो आणि मग त्याला आपण परत शब्द वापरतो किंवा त्याला त्या गोष्टीचा प्रतिकार करतो. आणि त्याच्यामुळे काय घडतं की याच्यामुळे तुम्ही त्या भावनावश झाल्यामुळे जो मूळ विषय असतो तो राहतो बाजूला. एकमेकांच्या बद्दल असणारा जो गैरसमज आहे तो दूर करायचा राहतो बाजूला आणि तुम्ही भांडणं करत अजून गैरसमज वाढवता. त्याच्यामुळे तुम्ही असंतुष्ट होता. जीवाभावाची माणसं आपण तोडून बसतो. असे कित्येक नाती, असे कित्येक प्रपंच विस्कटलेले आपण पाहतो. याचं निव्वळ कारण आहे काय? तर गैरसमज. हे गैरसमज जर दूर करायचे असतील तर भावनावश होण्यापासून टाळलं पाहिजे. स्वतःला नियंत्रण केलं पाहिजे, स्वतःवरती ताबा ठेवला पाहिजे आणि उलट कृतज्ञतेने ते समोरच्याला शरण गेलं पाहिजे, त्याच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण ज्यावेळी आपण दोन व्यक्ती एकत्र येतो तर त्या ठिकाणी कुठे ना कुठे आपले चांगले संबंध असतात. वैचारिकरित्या असतील, सांसारिक असतील, कौटुंबिक असतील. पण गैरसमज व्हायला फारसा वेळ लागत नाही. कारण बरेच वेळा आपण बोलताना स्पष्ट शब्दाने किंवा स्पष्ट वाणीने बोलत नाहीत. ते सवय आपल्या शरीराला, आपल्या मनाला लागली पाहिजे. स्पष्टोक्तपणा. ज्यावेळी तुम्ही स्पष्टोक्तपणा ठेवाल कोणत्याही घटनेबद्दल, नाही तू असं म्हणतोयस, मला असं वाटतंय, माझ्या बुद्धीला हे पटतंय, मग त्याच्यावरती तो पुन्हा सांगेल की नाही मी या भावनेतून बोललो आहे किंवा माझा वैचारिक दृष्टिकोन असा आहे. याच्यामुळे काय होतं की मैत्रीपूर्ण सलोखता वाढतो, दुश्मनी कमी होतात, शत्रू कमी होतात. शत्रू वाढण्याचं निव्वळ कारण आहे गैरसमज, हे लक्षात ठेवा. तर यासाठी भावनावश होऊ नका. अशा पद्धतीने आपल्यामध्ये तापस या गुणांचा विकास करा.
लक्षात आलं? तापस म्हणजे स्वतःला शिस्त घाला आणि हिमतीने जगायला शिका. तर एवढं जरी कळालं तरी खूप झालं. आता नियम मधली चौथी शाखा पाहूया, स्वाध्याय. स्वाध्याय या शब्दाचा अर्थच आपल्याला तो उच्चारल्याबरोबर कळतो. काय? स्वाध्याय, स्वतःचा अभ्यास करणं. अध्याय म्हणजे प्रकरण. आपल्या जीवनामध्ये असे कित्येक प्रकरणं घडत असतात, चांगली वाईट. आपण एखाद्याला म्हणतो बघ त्याच्याकडे, ते बघ ते प्रकरण बघ, सहज बोलून जातो. म्हणजेच काय? त्याचा तो जीवनातला अध्याय बघ. लक्षात घ्या, स्वतःचा अध्याय, स्वाध्याय म्हणजेच काय करायचं आहे? स्वत्वाचा अभ्यास करायचा आहे. माझा स्वतःचा मीच अभ्यास करणार. मला सांगा, आपण एखाद्याबद्दल पटकन सांगतो हा तो तसा आहे. काय म्हणतो आपण? तो तसा आहे. म्हणजेच काय? त्याच्या गुणांचा बद्दल आपण बोलून मोकळे होतो. हा तो तसा आहे, तो तसा वागतो, तो तसं आहे. तसं तुमच्याबद्दल सुद्धा इतर बोलत असतात, हे लक्षात घ्या. हा तो घमेंडी आहे, स्वतःला शहाणा समजतो. आपण दुसऱ्यांबद्दल त्यांची अध्ययन करतो, त्यांचे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. पण एक लक्षात ठेवा, माझं तर म्हणणं असं आहे की ज्यावेळी दुसऱ्यातला दुर्गुण हा आपण पटकन निवडतो तर तो दुर्गुण आपल्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही बघा. पण मला असं नेहमी वाटतं की ज्यावेळी मी समोरच्या माणसामध्ये काही गुण शोधायला जातो तर बऱ्याचशा अंशी मी त्याच्यामध्ये चांगलेच गुण पाहतो. कारण का? मला चांगलं वागायची सवय लागली. त्याच्यातले दुर्गुण मला दिसत नाही. एखादा म्हणे नाही हा त्याचा दुर्गुण आहे, मग मी त्याच्यावरती उलट सांगतो की नाही हा त्याच्यामुळे तो तसा वागतोय, त्याचे विचार करण्याची पद्धत ही आहे, म्हणजेच हा त्याच्यासाठी तो चांगलाच गुण आहे. प्रत्येकाने आपल्यामध्ये गुणांचा विकास केलेला आहे. पण तसंच तुमच्यामध्ये सुद्धा अनेक गुण विकसित झालेले आहेत. मग हे गुण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांमध्ये शोधता त्यावेळी पटकन दिसतात. मग हेच गुण माझ्यामध्ये आहेत का याचा परत आपण विचार करतो का? अजिबात नाही. सोपस्काराने ते सगळं टाळतो आम्ही. दुसऱ्याला वाईट आणि मी कसा चांगला, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, दुसऱ्याचा तो कार्टा आणि माझा तो बाब्या, तसा प्रकार होतो आपल्याबद्दल. आपण स्वतःमधले अवगुण आपण शोधत नाही आहोत, ते स्वतःमधले आपण चांगले गुण विकसित करत नाही आहोत. दोन्ही गोष्टी टाळतोय. चांगलंही करत नाही आहोत आणि वाईटही करत नाही आहोत. आपण फक्त दुसऱ्याबद्दलच बोलत राहतोय. आयुष्यभर आमचं तेच चाललंय. आत्ता एवढे वर्ष तुम्ही जे माझं आत्ता जे बघणारे आहात, तुम्ही आत्ता विचार करा ना की तुम्ही आत्तापर्यंत काय काय धोंडे फोडलात अशा पद्धतीने. तुम्ही स्वतःबद्दल किती वेळ विचार केलात आणि आयुष्यातला कित्येक वेळ दुसऱ्यांसाठी तुम्ही खर्च केलात याचा विचार करा ना. तुम्ही तुमचं आयुष्यातला कित्येक वेळ बर्बाद केलात असं तुम्हाला वाटत नाही? तुम्हाला स्वतःबद्दल जो वेळ घालवायला पाहिजे होता तो न घालवता दुसऱ्यांच्या चिंता तुम्ही स्वतःच्या मस्तकी घेऊन चालला आहात. हा वेळ तुम्ही बर्बाद घालवतात. कशाला दुसऱ्यांबद्दल विचार करायचा आहे? मी माझा स्वतःबद्दल विचार करेन. कारण हे जीवन ज्या परमेश्वराने मला दिलंय ते दुसऱ्यांसाठी वेचण्यासाठी नाही दिले. हे जीवन मला, हा देह माझा सुंदर बनवण्यासाठी इथे मला पाठवलंय. याचा विचार करा. जर तुम्ही चांगले असाल, जर तुमच्याकडे सद्गुणांचा विकास असेल, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगलात तर तुमच्या जीवनामध्ये असंख्य अशी लोक येतील. जसं आता तुम्ही माझ्या परिवारात आलात. लक्षात घ्या, तुम्ही माझ्या परिवारात आलात याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी आकर्षित झाला आहात. म्हणून स्वतःच्या गुणांचा विकास करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी स्वत्वाचा विकास होईल त्यावेळी समाजातले अनेक जीवजंतू, अनेक प्राणी, अनेक मनुष्य आपल्याला सहज चिकटतात, आपल्यावरती खूप प्रेम करतात. असा आनंद तुम्हाला भोगायचा जर असेल, तुमच्यावरती जीव ओवाळून टाकणारी माणसं जर तुम्हाला कमवायची असतील, मी नेहमी सांगतो माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे धन धान्य समृद्धी असं काही नाही, पण मी सगळ्यात तृप्त माणूस आहे. मी समाधानी आहे, आनंदी आहे. का? तर तुमच्यासारखी प्रेमळ माणसं हाच माझा खजिना आहे. कित्येक लोक आपण बघतो, कित्येक साधू संतांकडे, कोणाकडे कित्येक कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, पण त्याच्यावरती जीव ओवाळून टाकणारी माणसं किती? हा जर विचार जर करायला गेला, एखाद्या प्रसंगात, एखाद्या अडचणीत तर तो अडकला तर त्याच्यापासून हात वरती करून कोसो दूर पळणारी लोक भेटतील. पण जसे साईबाबा, जसे स्वामी समर्थ, श्रीपाद वल्लभ, दत्तात्रय, बरोबर. आज आता विचार करूया,
यांचे अवतार होऊन कित्येक काळ निघून गेलाय, पण त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं आजही आहेत, त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून चालणारी लोक आहेत। याच्यासारखं धन, याच्यासारखी श्रीमंती जगात दुसरी असूच शकत नाही, कारण बाकी या सगळ्या गोष्टी लोप पावतात, पण प्रेम करणारे जीव भेटणं याच्यासारखी श्रीमंती या जगात आणि या विश्वात दुसरी कुठेही नाही। म्हणून मी माझ्या आयुष्यात जर काही कमवलं असेल तर तुमच्यासारखी मुलं कमवली, आणि हे समाधान आणि हा आनंद खूप वेगळा आहे आणि खूप चांगला आहे। अशी श्रीमंती मिळवा, आणि ही श्रीमंती तुम्ही केव्हा मिळवू शकता? ज्यावेळी स्वतःचा अभ्यास करताय, माझ्यामध्ये वाईट काय आहे। मला पहिली गोष्ट प्रश्न विचारायचा आपण स्वतःला की माझ्या मुलाने, माझ्या आई वडिलांनी, माझ्या बायकोने माझ्यावरती विश्वास का ठेवावा, माझ्यावरती प्रेम का करावं? हा जर प्रश्न जर विचारात घेतला तर माझ्यामध्ये काय काय गुण आहेत, मी तुडस वागतो का, मी खोटं बोलतो का, मी लांडीलबाडी करतो का, मी वाईट वागतो का, मी मारहाण करतो का, मी कशा पद्धतीने वागतोय, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मग आपल्याला काय दिसतील? आपल्यातले अवगुण दिसतील। हे अवगुण ज्या क्षणाला दिसतील त्या क्षणाला आपण ते त्यागायला सुरुवात करायचं, त्याला आपण बदलायला सुरुवात करायचं। ते ज्या क्षणाला त्यागायला सुरुवात कराल आणि त्याच्याऐवजी तुम्ही चांगलं वागायला लागाल, प्रेमाने वागायला लागेल, प्रेमाने बोलायला लागाल, सगळ्यांना आत्मीयतेने जवळ घ्याल, सगळ्यांना त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचं कशामध्ये इच्छा आहे हे जाणून घ्याल, त्यात जास्तीत जास्त पुरवण्याचा प्रयत्न कराल, आपोआप तुमचीच बायको, तुमचाच नवरा, तुमचीच मुलं, तुमचेच आई वडील, तुमचेच नातेवाईक, तुमच्याच समाजातली लोक तुमच्यावरती प्रेम करायला शिकतील, आपोआप घडेल। काय फार मोठं असं काहीतरी तपश्चर्या करायची अजिबात नाही, फक्त काय थोडेसे बदल आपले आपणातच करायचे। आणि हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळी स्वतःचा अभ्यास कराल, स्वतःचं अध्ययन कराल, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, लक्षात घ्या, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर कराल, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर कराल, स्वतःमध्ये परिवर्तन घडवा। स्वतःचा अभ्यास नुसता करायचा नाही, हे माझ्यात मी खोटं बोलतो, झालं एवढंच, ते माझ्या मनाला माहिती आहे, पण ते परिवर्तन केलं पाहिजे की आजपासून नाही मी खोटं बोलणार नाही, मी खरं तेच सांगेन। कशाला खोटं बोलू? बरोबर, मी परिवर्तन करेन ना, मी सत्य जे असेल तेच बोलेन, मी सत्यवादी होईल। कळालं? तर सांगायचं तात्पर्य असं की स्वतःचा अभ्यास करा, स्वतःमध्ये परिवर्तन करा आणि स्वतःतील आत्मविकास घडवा आणि सुंदर माणूस बना। हा झाला स्वाध्याय। आता आपण 5व्या शाखेकडे जाऊया, नियमातील 5वी शाखा, तिची 5वी बाजू म्हणजे तिचं 5वं अंग विचार करूया। ईश्वर प्रणिधान व्हायचंय। ईश्वर प्रणिधान, ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? एकनिष्ठता। काय? एकनिष्ठ होणं, एकनिष्ठ। आपण एकनिष्ठ आहोत का याचा जरा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करा। आधी स्वतःचेच आधी मी एकनिष्ठ आहे का, इथून सुरुवात। दुसऱ्याशी एकनिष्ठ होणं हे खूप लांबची गोष्ट आहे, आधी स्वतःच मी एकनिष्ठ आहे का स्वतःशीच? मी स्वतःच्या चांगल्यापणासाठी, चांगल्या गुणांसाठी, मी चांगल्या विचारांसाठी, हे शरीर चांगलं ठेवण्यासाठी, निरोगी बनवण्यासाठी मी स्वतःशी एकनिष्ठ आहे का याचा विचार करा। जो स्वतःशी एकनिष्ठ नाही तो दुसऱ्या जगातल्या कुठच्याही प्राण्याशी एकनिष्ठ होऊ शकत नाही, ईश्वराशी सुद्धा एकनिष्ठ होऊ शकत नाही। बघा ना, मी कित्येक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो, असे कित्येक उदाहरणं मी देऊ शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही एकनिष्ठ नाही आहात। जसं कालपर्यंत मला गणपती आवडत होता का, तर तो माझ्या मनातल्या इच्छा जाणत होता आणि त्याच्यामुळे माझे अनेक संकट दूर होत होते, आणि अचानक माझ्या घरामध्ये आजारपण आला आणि माझी वैयक्तिक एखादी व्यक्ती निघून गेली मला सोडून। मी लगेच त्या गणपतीला दोष दिला, अरे मी एवढे वर्ष तुझी मी उपासना केली, एवढे वर्ष मी तुझी मंत्र साधना केली, का माझ्या बाबतीत घडलं हे? माझ्याच बाबतीत का घडलं? असं म्हणून आम्ही त्या गणपतीला दोष देतो। इथेच आमची एकनिष्ठता गेली आणि मग आम्ही शोधायला लागतो दुसरा देव। ती घटना घडून गेली, पण अशी घटना पुन्हा माझ्या जीवनामध्ये घडू नये म्हणून आम्ही दुसऱ्या देवाला शोधायला सुरुवात केली। मग कोण भेटला? दत्त महाराज भेटले।
काही वर्ष दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आमच्या संसारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या, अशक्य गोष्टी शक्य झाल्या. आम्ही लोकांना सांगायला लागलो स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी शक्य होतात. मी त्यांचे पाय कधीच सोडणार नाही. एक दिवस असा वेळ येतो की कोणीतरी माझा आप्त व्यक्ती आजारी पडतो आणि मरतो, ॲक्सिडेंट होतो, मरतो. लगेच देवाला सांगतो, देवा एवढी वर्ष तुझी मी सेवा केली, काय दिलास मला तू, हे फळ असं कसं झालं, तो मेलाच कसा, तू असताना असं घडताच नाही होतो. आणि त्या देवाला दोष देतो. आणि मग आम्ही काही काळानंतर पुन्हा आम्ही तिसऱ्या देवाला शोधायला सुरुवात करतो. ही आहे आमची एकनिष्ठता. आयुष्यभर आम्ही किती देव बदलले, किती गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही बदल केल्यात याचा विचार करा. खरंच आम्ही आमच्याशी एकनिष्ठ आहोत का? तर तो देवाशी आम्ही एकनिष्ठ होऊ ना. परमेश्वराशी एकनिष्ठ होण्यासाठी अनेक प्रसंगातून सुद्धा, आता तुम्ही साधू संतांच्या जीवनात घ्या ना, कित्येक अशा घटना आहेत, पण त्यांचं मन आणि त्यांचं चित्त त्या ईश्वरावरच ढळलेलं नाहीये. त्यांनी त्याच्याच ठिकाणी नितांत श्रद्धा ठेवली आहे, त्याच्या ठिकाणी नितांत भाव ठेवलाय. देवा जसा ठेवलायस तशातच मी आनंदी आहे. हे सगळं कर्माचं भोग आहे, हे सगळे कर्माची फळं आहेत. या जीवनामध्ये अशा घटना घडतच राहणार आहेत. आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, आज ऊन आहे तर उद्या सावली आहे, हे तर चालतच राहणार आहे. देवा पण मी तुझी साथ काय सोडणार नाही, तुझे चरण काय मी सोडणार नाही देवा. याला म्हणतात संत, याला म्हणतात साधू, याला म्हणतात योगी. नाही माझं चित्त ढळणार. देवा तू कित्येक प्रसंग अजून माझ्या जीवनात घाल, फक्त एकच गोष्ट कर की तुझ्या पायाला मारलेली मिठी, तुझा धरलेला हात हा माझ्याकडनं कधी सुटू नये. याला म्हणतात एकनिष्ठता. अशी ईश्वराधीन असणारी एकनिष्ठता ही फार महत्वाची असते, हे लक्षात ठेवा. आधी स्वतःबद्दल एकनिष्ठ व्हा. स्वतःच्या शरीराला तुम्ही किती त्रास देतात याचा विचार करा. तुम्ही स्वतःच्या शरीराला किती पिढेमध्ये टाकतात, स्वतःच्या शरीराला तुम्ही किती दुःख आणि क्लेश देतात याचा विचार करा. तुमच्या खाण्यातून, पिण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून, सगळ्यातून तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला तुम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात हानी पोचवता आहात. ही हानी पोचवायची थांबवा, त्याच्याबद्दल विचार करा आणि आपल्या शरीराबद्दल आपण एकनिष्ठ व्हा. एक लक्षात ठेवा, आपण का अमरत्व घेऊन जन्माला आलेलो नाही आहोत. कधीतरी मृत्यू हा आपल्याला स्वीकारावाच लागेल. मग तो 100 वर्षांनी स्वीकारा, नाही तर 1000 वर्षांनी स्वीकारा. साधू संत योगी आज हजारो वर्ष जगणारे आहेत, कित्येक काळ जीवन जगणारे आहेत. जसं स्वामी समर्थांच्याच बाबतीत जर विचार केला तर 300-350 वर्षांचा काळ त्यांनी जीवन जगलेत, असा इतिहास आपल्याला सांगतोय. जर 300-350 वर्ष जर स्वामी जगत होते तर याचा अर्थ आजही ते राहू शकले असते. पण त्या परमात्म्याने आपलं अवतार कार्य संपवलं, म्हणजेच काय, या देहाचा त्याग केला. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ते काय मृत झाले का? नाही, ते अमरत्व आहे. ते तत्व कधीही नाहीसं होणारं नाही आहे, नष्ट होणारं नाही. आत्मा हा नष्ट होत नाही, तो अमर आहे. हे तेच सतत चालू राहणार आहे. पण जोपर्यंत हे शरीर आहे, या शरीरामध्ये माझा आत्मा वसत आहे, तोपर्यंत या शरीराला निरोगी ठेवून त्याच्या क्लेशातून, त्याच्या दुःखातून, त्याच्या पीडेतून होणारा जो जीवात्म्याला ज्या पीडा आहेत, आत्म्याला होणाऱ्या ज्या पीडा आहेत, हे जे काय त्रास आहे, हे त्रास मी टाळू शकतो, थांबवू शकतो. का? तर माझ्या हातामध्ये आहे. मी काय खाल्लं पाहिजे, मी काय प्यायलो पाहिजे, मी कसे विचार केले पाहिजेत, मी कोणाची संगत केली पाहिजे, हे सगळं माझ्या हातामध्ये आहे. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये किती सुखसोयी कशा पद्धतीने घ्याव्यात, ज्याच्यामुळे माझा सात्विक गुणांचा अविकास होणार नाही किंवा सात्विक गुण नष्ट होणार नाही, याची काळजी घेणार आहे मी. हे सगळं माझ्या हातामध्ये आहे. आणि याच्यासाठी मी स्वतःशी पहिला एकनिष्ठ होईन. आणि ज्या क्षणाला मी एकनिष्ठ होईन त्यावेळी मी दिव्यत्व निश्चित प्राप्त करेन. कारण हा दिव्यात्मा जो आहे, ही दिव्य शक्ती जी आहे, जसं सूर्य त्या ठिकाणी आहे, पण सूर्याचा प्रकाश या भूमीवरती येतोय आणि नवीन नवीन जीवनाला तो जीवनदान देतोय. हे लक्षात घ्या.
सूर्य तिकडे आहे, पण त्याची किरणं इथपर्यंत पोहोचतायत आणि त्याच्यामुळे इथे जीवन विकसित होतंय. तसंच परमात्मा जरी दुसऱ्याकडे असला किंवा इतरत्र कुठेही जरी असला तरी त्याची किरणं या शरीरामध्ये, त्याचं चैतन्यमयी वास या शरीरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे आहे. मी त्याचा अभ्यास करेन, मी त्या शक्तीचा ध्यास धरेन आणि त्या दिव्य शक्तीला म्हणजे त्या चैतन्याला मी प्राप्त करेन. कारण त्या सूर्याचा किरण प्राप्त केला काय आणि त्या सूर्याला प्राप्त केलं काय एकच. जसं गुळाच्या ढेपीमधला एवढासा खडा खाल्ला तरी त्याचे गुणधर्म तेच मिळणार आहेत आणि एवढा गुळ खाल्ला तरी तोच गुणधर्म आहे. तसंच ज्या परमात्म्याचे गुणधर्म या आत्मरूपामध्ये विकसित आहेत त्या आत्म्याला मी प्राप्त करेन, तेच म्हणजे मी दिव्यत्वाला प्राप्त करेन. आपण नेहमी बघतो की मी स्वतःला प्राधान्य देतो. विचार करा, स्वतःलाच प्राधान्य देतो. आतापर्यंत तुम्ही जेवढं जीवन जगत आहात तुम्ही अहम केंद्रीय आहात. काय आहात? अहम केंद्रीय. लक्षात ठेवा, आपला स्वभाव कसा आहे? स्वतःला मोठेपणा देणारा आहे. आपण दुसऱ्याचं काही जरी त्याने जरी मस्तपैकी चांगलं यश मिळवल्यानंतर मग लगेच सांगा मी त्याला अशी मदत केली होती म्हणून तो असा झाला. काय? मी त्याला अशी मेहनत असं केलं होतं म्हणून तो. आणि एखाद्या वेळेस जर आपल्या जीवनामध्ये दुर्घटना घडली, म्हणजे असं धरून केव्हा की आपण एखादी मेहनत करतोय आणि त्याच्यात काहीतरी अपयश आलं की लगेच आपण जो आपल्याला मदत करायला आलाय त्याच्याकडे लगेच बोटं दाखवतो आणि काय सांगतो, हा याच्यामुळे झाला, हा बघ याने जर इथे अशी कुरबुडी नाही केलं नसतं तर आज मी यशस्वी असतो किंवा ही गोष्ट मला मिळाली असती. म्हणजे आपण काय करतोय? स्वतःला महत्व देतोय, हे लक्षात ठेवा. आणि हा दुर्गुण सगळ्यात वाईट आहे. अहंकार, यालाच अहंकार म्हणतात. या अहंकाराचा जर त्याग करायचा असेल तर ज्याने आपल्याला मदत केली आहे, अगदी मग ती वस्तू सुद्धा जिच्यावरती आपण प्रयोग करणार आहोत, जिच्याद्वारे आपण एखादी गोष्ट चांगली घडवणार आहोत, तिचं श्रेय हे तिलाच दिलं पाहिजे. कारण की गोष्ट एक लक्षात ठेवा, या निसर्गातली कोणतीही गोष्ट तुम्ही निर्माण केलेली नाही. अगदी हा देह सुद्धा हा तुम्ही निर्माण केलेला नाही. या देहात तुम्ही जो मी म्हणताय, मी, तो सुद्धा तुझा नाहीये. त्याच्यावरती सुद्धा स्वतःचा तुझा ताबा नाहीये, अंकुश नाहीये त्याच्यावर. लक्षात घ्या ना. हे शरीर हा मी म्हणतो. हे हात जर काढून टाकले तर काय राहिलं? मग म्हणाले एवढं राहिलंय. पाय काढून टाकले काय राहिलं? नाही एवढंच राहिलं. हे काढून टाकलं काय राहिलं तुमचं? काहीच नाही. मुंडकं गेलं काय काढलं? काय शिल्लक? काहीच नाही. मग मी कुठे राहिला? आपण मी म्हणजे या देहाला धरून आपण व्यक्त होतो आहोत. मी म्हणजे एक आत्मा आहे, याचं ज्ञान ज्या क्षणाला प्राप्त होईल, त्या चैतन्याची ताकद तुम्हाला ज्यावेळी कळेल त्यावेळी हा अहंकार नाहीसा होईल. हा अहंकार नाहीसा होण्यासाठी पहिली पायरी आहे ज्याचं त्यालाच महत्व देणं. स्वतःतील अहंकाराचा जर नाश करायचा असेल तर ज्याचं त्याला महत्व त्याला देऊन टाकायचंय, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाचं श्रेय हे त्याचं त्याला देऊन मोकळे व्हा. हे माझ्यामुळे नाही झालं, हे आलं म्हणून हे झालंय, हे आला म्हणून हे झालंय. जर एखाद्याची चूक होत असेल आणि त्याच्यातून अपयश घडत असेल तर त्याचं श्रेय त्याला देऊ नका. कारण ते तुम्ही स्वतःहून स्वीकारलात. म्हणजे तुमची बुद्धीचा विचार तुम्ही केलेला नाही, त्या गोष्टीचा विचार केलेला नाही. म्हणजे ते श्रेय कोणाला गेलं पाहिजे? स्वतःकडेच आलं पाहिजे. त्याने मला सल्ला त्याच्या बुद्धीने दिलाय, त्याने मदत त्याच्या बुद्धीने केली आहे, पण मी स्वीकारली आहे, याला जबाबदार मी आहे, हे लक्षात ठेवा. तो नव्हे. अहम केंद्रीय होतोय ना आपण इथे, तर अहम केंद्रीय होणं टाळा, ते थांबवा. स्वतःला महत्व देणं थांबवा आणि त्या ईश्वराने निर्माण केलेल्या या देहाला, त्या ईश्वराने दिलेल्या या चैतन्याला, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा. हा देह ज्या आई वडिलांपासून निर्माण झाला, ज्ञान ज्या गुरुजनांपासून निर्माण झाला, मग तो निसर्ग असेल, व्यक्ती असेल, कोणी असेल, त्याचं श्रेय त्याला द्या की त्याच्यामुळे या गुणांचा विकास झालाय, त्यांच्यामुळे हे सगळं मला प्राप्त होतंय. बघा तुमच्यामध्ये किती गुणांचा विकास होईल, तुमच्यामध्ये नम्रता किती विकसित होईल, हे तुम्ही सहज घडवू शकता. ज्या क्षणाला अहंकाराचा नाश कराल, तो विरघळला पाहिजे पूर्णपणे अहंकार, हे लक्षात ठेवा.
स्वतःशी स्वतः तादात्म्य पावणं सोडून द्या. आपण स्वतःशी स्वतःला तादात्म्य होतो. तादात्म्य म्हणजे एकरूप होणं आहे. आपण स्वतःशीच एकरूप होतो. विचार करा ना, कोणतीही स्वप्न रंगवताना, कोणतंही काम करताना, कोणताही विचार करताना आपण स्वतःशीच तादात्म्य पावतो आणि आपल्याला काय योग्य वाटतं याचा विचार करतो आणि त्याच पद्धतीने चालतो. तर हे करणं थांबवा. तुम्ही सर्वांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी विचार कराल, सर्व बाजूने त्याचा विचार कराल, त्यावेळी तुम्हाला त्याच्यातून एक चांगली गोष्ट निर्माण झालेली मिळेल. आणि हे केव्हा होतं? ज्यावेळी आपण ईश्वराशी किंवा इतर निसर्गाशी तादात्म्य पावतो तेव्हा. हे लक्षात घ्या. तादात्म्य पावणं म्हणजे एकसंग व्हायचंय, एकरूप व्हायचंय, त्याच्यामध्ये मिसळायचंय, स्वतःचं अस्तित्व नष्ट करायचंय. पण इथे आपण बरेच वेळा आपल्याला सवय जी लावली आहे ती स्वतःशी तादात्म्य पावणं. आपण स्वतःमध्येच विरघळून राहिलोय आणि त्याच्यामुळे काय झालंय माहितीये का? तुम्ही दुसऱ्याला समजून घेत नाहीये. तुम्ही दुसऱ्याची बाजू तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही स्वतःमध्येच आहात रत. या निसर्गाला, तुम्ही या कुटुंबाला, तुमच्या संसारातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही समजून न घेता स्वतःच ठरवून मोकळे होत आहे. याला म्हणतात स्वतःशी तादात्म्य पावणं. ते सोडा. तुमचा संसार जर सुखाचा करायचा असेल, तुमचं जर जीवन यशस्वी बनवायचं असेल, तुम्हाला जर चांगली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मिळवायची असेल तर त्या गोष्टीशी त्या ठिकाणी तुम्ही तादात्म्य पावणं फार गरजेचं आहे. आणि याच बरोबर या ज्या ईश्वराने आपल्याला हा देह दिला आहे, हे मन दिलं आहे, बुद्धी दिलं आहे, त्याचा सर्वाचा विचार जर आपण केला तर आपल्याला होणारी बुद्धी, आपल्याला निर्माण होणारे विचार हे कुठून तरी आपोआप निर्माण होत आहेत. तर ते करतंय कोण? तर हे चैतन्यमयी परब्रह्म करतो आहे. हे लक्षात ठेवा. अशा त्या चैतन्यमयी परमेश्वराला तुम्ही शरण जा, त्याला समर्पित व्हा. त्यावेळी तुम्ही ईश्वर प्रणिधान व्हाल. ईश्वर प्रणिधान म्हणजे समर्पित होणं आहे. बस देवा आता हे सगळं तुझंच आहे, नुसतं बोलायचं नाहीये. बरेच वेळा आपण काय करतो की जीवनामध्ये असुरक्षित वाटलं की देवाला शरण जातो आणि सुरक्षित झालो की माझं मी केलं असं म्हणतो. देवाला शरण जायचंय म्हणजे त्याला हे सर्वस्व अर्पण करायचंय. म्हणतात ना, जसा तो ठेवील तसाच मी राहील. याला संत वृत्ती म्हटलंय. अशा योग्यांना, अशा संतांना परमेश्वर भेटलाय, अशांना परमेश्वर भेटलाय. बाकीच्यांना फक्त त्याचे अनुभव येतात. तो सुद्धा देव मत असंच. काय आज 1000 नामस्मरण केल्यास ठीक आहे, माझ्या डोक्यावरचं कर्ज नको बाबा, हा घे अनुभवनी मोकळं हो. पण प्रत्यक्षात तुमच्या घरामध्ये परमेश्वर येऊन वावरतो का? नाही. कारण का? त्या पद्धतीने तुमची बुद्धी नाहीये, तुमचा विचार नाहीये, तुम्ही त्याला तसं शरण झालेलं नाही. अनन्य भावनेने त्याला तुम्ही शरण गेलात का? नाही. जसं श्रीकृष्णाने सांगितलंय, मी चिंता कोणाची वाहतो. स्वामी समर्थाने आपल्या अवतार कार्याच्या शेवटात सांगितलंय, मी चिंता कोणाची वाहतो. अनन्या चिंतयन्तो माम ये जनापरि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. याच्यातच सगळं दडलंय. जो मला अनन्य भावनेने शरण येईल म्हणजे काय? जो माझं संपूर्ण जीवन, जो आपलं संपूर्ण संसार, आपला प्रपंच जो मला वाहून टाकेल आणि सांगेल देवा आता तू ठेवशील तसाच मी राहीन. माझं फक्त काम आहे तुझं चिंतन करणं, नामस्मरण करणं, भक्ती करणं. आता फक्त तुझं तूच बघ. अशाच लोकांचा संसार, अशाच लोकांचा प्रपंच, त्यांचा योग ह्या सगळा परमेश्वर वाहतो. सगळ्यांचे नाही. तर तुम्ही म्हणाला मी स्वामींची भक्ती करतो. स्वामी तुम्हाला अनुभव नक्कीच देतात, नक्की देणार. पण तुमचा प्रपंच पूर्णपणे ते चालवणार नाहीत. कारण का? तुम्ही काय म्हणताय? हा निर्णय मी घेतला, हा विचार मी मांडला, हे कर्म मी केलं, म्हणजे अहं मी देवाची नामस्मरण करतोय, तो मी करतोय. अरे साधी गोष्ट आहे. बरेच वेळा मी नेहमी सांगतो, जोपर्यंत त्याची इच्छा होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला तिथपर्यंत पोचवून पण घेणार नाही. त्याची इच्छा जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याचं नाव सुद्धा तुमच्या मुखी येणार नाही. असे कित्येक जीव मी दाखवून दे. त्याची इच्छा असेल आणि एकदा का तो मन प्रसन्न झाला की त्याचं नामस्मरण आपल्या मुखात आपोआप होतं, त्याची आठवण आपल्या हृदयात आपोआप फुलत राहते. हे सगळं त्याच्या इच्छेने घडतं. हे लक्षात ठेवा. परमेश्वराला भेटणं, त्याचं नामस्मरण करणं, त्याचं चिंतन करणं हे सगळं त्याच्या इच्छेने घडत असतं.
हे लक्षात जर आलं तरच आपल्याला त्याची शक्ती कळेल, त्याची ताकद कळेल, त्याचा अधिकार कळेल. नुसतं तोंडाने म्हणून काय उपयोग आहे ब्रह्मांड नायक? नुसतं तोंडाने म्हणून काय उपयोग आहे? ते मनापासून स्वीकारलं पाहिजे. ज्या क्षणाला ते मनापासून स्वीकाराल की देवा खरंच तू मला चालवतोय, माझा हात तुझ्या हातात आहे, म्हणून मी आज सुंदर जीवन जगतोय, मी समाधानी आहे, सुखी आहे, आनंदी आहे, सगळं तुझं, माझी चिंता तुला. ज्या क्षणाला तुम्ही या पद्धतीने चालाल त्या क्षणाला तुमची छोट्यात छोटी सुद्धा इच्छा तो पूर्ण करतो. कारण इच्छा देणाराही तो आणि इच्छा तृप्त करणाराही तो. ज्या क्षणाला ही गोष्ट कळेल त्या दिवशी तुम्ही ईश्वर प्रणिधान झालात. नुसतं तोंडाने बोलून चालत नाही, तर प्रत्यक्ष कर्मात, स्वतःच्या विचारात, बुद्धीत, आचरणात या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर आजचा आपण या ठिकाणी अभ्यास थांबूया. तुम्हाला नियम याचे 5 शाखा याबद्दल ओळख करून दिली आहे, तर याचा व्यवस्थित अभ्यास सर्वांनी करावा आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवा आणि तसंच पुढचं तुमचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी घालवा. हीच ईश्वराच्या ठिकाणी प्रार्थना आहे, गुरूंच्या ठिकाणी प्रार्थना आहे. तर आजचा अभ्यास आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री मल्लिकार्जुन महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन ऋषि सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज की जय. जय गुरुदेव दत्त.